अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मंडळी, हिंदू धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं, पण त्यामध्ये वैशाख महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानली जाते. यंदा शुक्रवार 1 मे रोजी आलेली आहे ही वैशाख पौर्णिमा अनेक शुभयोग घेऊन येत आहे असं धार्मिक मान्यतेनुसार सांगितलं जातं. असं मानलं जातं की या दिवशी स्नान, दान, जप, पूजा आणि काही विशेष उपाय केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी वाढते, मानसिक शांतता मिळते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. अनेक लोकांना माहिती नसतं की पौर्णिमेच्या दिवशी कोणते कामे करावे, कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणते उपाय केल्याने शुभ फळ मिळते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वैशाख पौर्णिमेचं महत्त्व, या दिवशी काय करावे, काय टाळावे आणि काही प्रभावी उपाय जे श्रद्धेने केल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, वैशाख पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि चंद्रदेव यांच्याशी संबंधित मानली जाते. या दिवशी चंद्र पूर्ण तेजामध्ये असतो, त्यामुळे हा दिवस मानसिक शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक साधनासाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्याचबरोबर पहा मंडळी, अनेक ठिकाणी या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केलं जातं, दानधर्म केला जातो आणि देवपूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेलं पुण्यकर्म अनेक पटींनी वाढून मिळतं. पौर्णिमेला सकाळी काय करावं? पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे. शक्य असल्यास पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा तुळशीचे पाने टाकावेत. यामुळे मन आणि वातावरण शुद्ध होतं. त्याचबरोबर देवघर पूर्ण स्वच्छ करावे. जुने फुलं किंवा खराब नैवेद्य लगेच काढून टाकावा. देवासमोर तुपाचा दिवा लावावा. पिवळी फुले, हळद, तुळशी अर्पण करून भगवान विष्णूंची पूजा करावी. माता लक्ष्मी समोर दिवा, अगरबत्ती लावावे. ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर या दिवशी एक उपाय आवर्जून करा. त्यामध्ये रात्री मंडळी चंद्रदर्शन करून चंद्रदेवाला पाणी अर्पण करावे. पाण्यामध्ये थोडे अक्षदा आणि पांढरी फुले टाकावेत. असं मानलं जातं की त्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि घरात शांतता राहते. एका छोट्या वाटीमध्ये तांदूळ घेऊन ते माता लक्ष्मी समोर ठेवावेत. त्यानंतर प्रार्थना करावी, घरात सुख समृद्धी आणि अन्नधान्य कायम राहू दे. दुसऱ्या दिवशी तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालावेत. या दिवशी पाणी, साखर, तांदूळ किंवा अन्नदान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. दान केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. या दिवशी मोठ्याने बोलणे, वादविवाद किंवा राग टाळणे किंवा पौर्णिमेचा दिवस हा शांतते आणि सकारात्मक ऊर्जेचा मानला जातो. उरलेले अन्न फेकणे किंवा अन्न वाया घालवणे टाळावे. अन्न हे देवी अन्नपूर्णेचं रूप मानलं जातं. देवांसमोर सुकलेली फुले, खराब पाणी किंवा जुना नैवेद्य ठेवणे यामुळे नकारात्मकता वाढते. खोटे बोलणे, अपशब्द वापरणे किंवा मंडळी इतरांना दुखवणे टाळावे. याऐवजी मंडळी मन आणि वाणी शुद्ध ठेवणे महत्त्वाचं असतं. महिलांनो, संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावावे. शक्य असल्यास पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे वस्त्र, साडी, कपडे परिधान करावे. घरातील वातावरण आनंद ठेवण्याचा प्रयत्न करावा. रात्री चंद्रप्रकाशामध्ये काही वेळ शांत बसून भगवान विष्णूंचं स्मरण करावे. यानंतर मंडळी घरातल्या सर्व सदस्यांच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करावी. असं मानलं जातं की पौर्णिमेच्या रात्री केलेली प्रार्थना मनाला सकारात्मक ऊर्जा देते. शुक्रवार 1 मेची वैशाख पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि पुण्यदायी मानली जाते, कारण शुक्रवार आणि पौर्णिमा एकत्र आलेली आहे. शुक्रवार दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि पौर्णिमा हा दिवस देखील माता लक्ष्मीला समर्पितच असतो. त्यामुळे या दिवशी केलेले जप, तप आणि उपाय याचं पूर्ण फळ हे तुम्हाला लवकरात लवकर मिळत असतं. फक्त श्रद्धेने करण्याची गरज असते. आपल्याला हिंदू धर्मामध्ये काही झाडांना अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यामध्ये तुळस, पेल,
पिंपळ आणि अशोक या झाडाचा विशेष उल्लेख केला जातो. असं मानलं जातं की या झाडामध्ये सकारात्मक ऊर्जा असते. विशेषतः पिंपळाचं झाड भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं. मंडळी, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या संबंधित काही उपाय केल्यास घरातील नकारात्मकता कमी होते, मनातली भीती दूर होते आणि प्रगतीचे मार्ग खुले होतात. बघा, सकाळी दिवशी म्हणजेच की पौर्णिमेच्या दिवशी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं, देवघरातील देवघर स्वच्छ करावं, देवांसमोर तुपाचा दिवा लावावा, त्याचबरोबर भगवान विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करावं. मनामध्ये कोणाबद्दलही वाईट भावना ठेवू नका. हा उपाय श्रद्धा आणि सकारात्मक विचाराने आपल्याला करायचा आहे. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाचे झाड पवित्र मानले जातेच. या झाडाच्या संबंधित उपाय श्रद्धा, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यांचे प्रतीक आहे. काही लोक असा विश्वास ठेवतात की अशा उपायांमुळे नातेसंबंधामध्ये सुधारणा होते. विरोध करणारे लोक हे शांत होतात आणि घरामध्ये नेहमी वातावरण शांत राहते. मंडळी, हा उपाय करत असताना कोणत्या चुका टाळाव्यात? शक्यतो सकाळी किंवा सूर्यास्तापूर्वीच पान घ्यावे. हा उपाय इतरांचं नुकसान करण्यासाठी नसून स्वतःच्या जीवनात सकारात्मकता आणण्यासाठी करावा. पान सुकल्यानंतर ते वाहत्या पाण्यात विसर्जित करावे. उपायापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आपले कर्म आणि विचार आणि श्रद्धा असते. त्यामुळे एकदम श्रद्धेने हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर आता हा उपाय कसा करायचा तर ते बघा, सकाळी म्हणजेच की वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जवळच्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. झाडाला नमस्कार करावा आणि मंडळी, मनामध्ये प्रार्थना करावी, माझ्या घरामध्ये सुखशांती आणि सकारात्मकता कायम राहू दे. त्यानंतर झाडावरून एक स्वच्छ आणि ताजे पान श्रद्धेने घ्यावे. पान तोडताना झाडाचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. आता पान घरी आणून घराच्या देवघरात ठेवावे. मंडळी, त्यासमोर तुपाचा दिवा लावा आणि आता लक्ष्मी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी. असं मानलं जातं की या उपायामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि मानसिक तणाव कमी होतो आणि प्रगतीसाठी आत्मविश्वास वाढतो. धार्मिक मान्यतेनुसार या झाडाची पूजा केल्यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची आपल्याला कृपा प्राप्त होते. आता त्या झाडांचा पंचोपचार जे पान आणलेलं आहे, आपण त्याची पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षता आपल्याला त्या पानावरती अर्पण करायचं आहे. त्यानंतर एक तुपाचा दिवा जो आपण तयार करून घेतलेला आहे, तर त्याने त्या पानाला ओवाळून घ्यायचा आहे आणि ओम श्री नमः, ओम श्रीम नमः या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे. त्याचबरोबर पहा मंडळी, ओम नमः भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सुद्धा एक माळ जप जे आहे तर ते करायचं आहे. त्यानंतर हे वाहते पान जे आहे तर ते आपल्याला संपूर्ण घरातून आपल्याला फिरवायचं आहे. आपल्या मनातली जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे. माझ्या घरातील जे काही वाईट शक्ती असेल तर ते सर्व दूर होऊ दे. माझ्या घराची, माझ्या मुलांची, माझ्या पतींची प्रगती अशी भरभरून होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. संपूर्ण आपलं किचन असेल, बेडरूम असेल, संपूर्ण घरातून हे पान जे आहे तर ते फिरवायचं आहे. एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे आणि आपल्याला पर्समध्ये, पाकिटामध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये वगैरे हे पान ठेवायचं आहे. एक पुढची पौर्णिमा येईपर्यंत ठेवायचं आहे. नंतर हे पान तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो 1 मे शुक्रवारच्या दिवशी वैशाख पौर्णिमेला आहे तर त्या दिवशी करायचा आहे. अगदी सोपा, साधा आहे. फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने करण्याची गरज आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला याचा फायदा जो आहे तर तो नक्की बघायला मिळणार मंडळी. आणि हो, ज्यांना इटाळा असेल किंवा सुतक असेल किंवा पिरियड असेल तर अशा महिलांनी करू नका. ज्यांना सुतक असेल, जेव्हा तुमचं सुतक फिटेल तेव्हा तुम्ही पुढच्या पौर्णिमेला हा उपाय नक्की करा. आणि ज्यांना पिरियड असतील महिलांनी, त्यांनी हा उपाय करू नका. कोणाकडूनही तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता, पण तुम्ही स्वतः हा उपाय करू नका. उपाय करत असताना कोणाविषयी वाईट बोलू नका. पाठीमागे देखील वळून बघू नका. उपाय करताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, भाव ठेवा आणि ईश्वराचा विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला याचं फळ हे 100% मिळणार आहे. व्हिडिओ तुम्हाला जर मंडळी आवडला असेल
जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.